मुंबईतील सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर हिंदू संघटनांचं आंदोलन पाहायला मिळते। बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराविरोधात हे आंदोलन केलं जात आहे। हिंदू संघटनांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी सर्व आंदोलकांना आझाद मैदानामध्ये पाठवले। आंदोलकांना आझाद मैदानात पाठवत पोलिसांनी हा रस्ता देखील मोकळा केलाय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, सध्याची प्राईम टाइमची वेळ आहे, अर्थात मुंबईकरांसाठी ही घाई गर्दीची वेळ आहे। अशातच सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरची आंदोलनानंतरची आत्ताची काय परिस्थिती आहे? हे आंदोलन नेमकं हिंदू संघटनांनी म्हणजे कोणी केलं आहे? अद्याप पाहतोय बांगलादेशाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत जे आहे ते हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि आझाद मैदानाच्या आतमध्ये आणि आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा मोठी आंदोलनं आणि घोषणाबाजी होताना आपल्याला पाहायला मिळालेली होती। कुठेतरी बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अन्याय होतो आणि त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन जे आहे ते पुकारलेलं होतं। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। काय नेमकी मागणी तुमची? कसं आहे की हिंदूंवरती बांगलादेशामध्ये आत्ता नाही तर पाचच्या काही दिवसापासून निरंतर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहेत। घरातून लोकांना काढून घेतलं जातं आहे, मारलं जातं आहे, त्यांची हत्या होते। आणि काल परवाची घटना आपण बघितली, पोलिसांच्या ताब्यात असलेला व्यक्ती त्याला घरातून त्या पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलं, त्याला मारलं, त्याला झाडाला टांगलं आणि त्याला जाळलं। इतका घाणेरडा चुकीचा प्रकार जो आहे तो बांगलादेशात होत आहे। आणि ह्या चुकीच्या प्रकाराच्या विरोधात पूर्ण देशभरात आज विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल आमचं आंदोलन आहे, निषेध व्यक्त आम्ही करत आहोत। आणि आज कोकण प्रांताच्या वतीने आज कप परेडला बांगलादेश दूतावासाच्या बाहेर आम्ही हे आंदोलन नक्की केलेलं, परंतु ते आंदोलन आमचं होऊन दिलं नाही। आमच्या फक्त एवढंच म्हणणं आहे की बांगलादेशामध्ये हिंदू एकतर कमी राहिलेला आहे, अल्पसंख्याक हिंदू झालेला आहे, तो पूर्णपणे संपायची वाट बघणार आहोत का आपण? रास्ता रोकोही बाहेर रस्त्यावरती करताना पाहायला मिळाले पोलीस। आम्हाला ते आंदोलन करून दिलं नाही म्हणून आमचे काही कार्यकर्ते बाहेर जाऊन करत होते। तो विषय आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजून पुन्हा इथे आणलेला आहे। आम्हाला डिटेन करून ठेवलेलं आहे पोलिसांनी। आमच्या पोलिसांना सुद्धा तेच म्हणणं आहे की आम्हाला जाऊन आमचं आंदोलन करू देत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, आमचा अधिकार आम्हाला बजावू देत, आम्हाला तिथे आंदोलन करू देत, निषेध व्यक्त करू देत। आणि आम्ही एकंदरीतच बांगलादेशमध्ये जो काही हिंदूंवर अत्याचार होतोय त्यामध्ये आता मुंबईतले जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।